बेकायदेशीर सिम कार्ड विक्री थांबवण्यासाठी निवेदन, कारवाई करून गैरप्रकाराला आळा घालण्याची मागणी। मिरज मोबाईल विक्रेते असोसिएशनने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डीवायएसपी मिरज, मिरज शहर पोलीस ठाणे, मिरज शहर वाहतूक शाखा, गांधी चौक पोलीस ठाणे आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलं आहे। या निवेदनात असोसिएशनने मिरज शहरातील प्रमुख चौकात बेकायदेशीर पद्धतीने छत्री लावून सिम कार्ड विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची विक्री थांबवावी अशी मागणी केली। या विक्रीमुळेच काही फ्रॉड देखील होऊ शकतो, त्यामुळे या फ्रॉडला अनेक लोक बळी पडू शकतात। यासाठी ही बेकायदेशीर विक्री थांबवून याला आळा घालण्याची मागणी मोबाईल असोसिएशनने केली। मिरज मोबाईल असोसिएशन चे सर्व पदाधिकारी आम्ही आज पोलीस अधीक्षक सांगली, मिरज वाहतूक विभाग, महानगरपालिका व डीवायएसपी मिरज शहर पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। त्या निवेदनामध्ये जे रोडवर छत्री लावून सिम कार्ड विक्री करतात त्या संदर्भात जे काही सिम कार्ड विक्री केली जाते ते सिम कार्ड अनलिगली विक्री केली जाते। सर्व कंपनीचे VI, जिओ व एअरटेल व प्रत्येक चौकात मिरजमधील जवाहर चौक असो, गांधी चौक असो, अशा ठिकाणी हे सिम कार्ड विक्री केली जाते व हे विक्री केलेले जे सिम कार्ड आहेत यापासून बोगसगिरी खूप प्रमाणात मिरजमध्ये वाढली आहे। याच्यावर आळा घालण्यासाठी आम्ही मिरज शहर मोबाईल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी मिरज शहरामध्ये महानगरपालिका यांना व डीवायएसपी मिरज शहर पोलीस स्टेशन, सांगली SP ऑफिस यांना निवेदन देण्यात आलेले आहे। तर याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे व इथून पुढे जे गैरप्रकार घडत आहेत त्यास आळा घालावा एवढी आमची विनंती आहे। कार्यकारी मंडळाचे सदस्य संतोष शिवाजी जाधव, कार्याध्यक्ष राहुल कदम खजिनदार, उमेश कुंजिरे उपाध्यक्ष, आसिफ शिकलगार सचिव, जितू कांबळे, संभा कोरे, कशिश पठाण, सुजित आत्ने आणि श्रेयस धुमाळ यांनी या निवेदनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।